चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना, अंमली पदार्थांची तस्करी आणि गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक आक्रमक आणि परिणामकारक कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले। पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी सायबर गुन्ह्यांविषयी व्यापक जनजागृती, अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण आणि सीमावर्ती भागातील नाक्यांवर कडक तपासणी करण्यावर भर दिला। यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। बैठकीत डॉक्टर भोयर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाच्या गस्तीत वाढ करण्याचे निर्देश देत पोलिसांनी नागरिकांशी अधिक संवादी राहण्याची गरज अधोरेखित केली। गाव पातळीवरील पोलीस पाटलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सक्षम करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसंच सीमावर्ती भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणं, गुप्त माहितीचे जाळे मजबूत करणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाक्यांवर अचानक भेटी देऊन कारवाईची प्रभावी अंमलबजावणी तपासावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थिती, सायबर गुन्ह्यांवरील कारवाई, अंमली पदार्थ प्रतिबंध, वाहतूक जनजागृती, मोक्का, तडीपार कारवाई आणि इतर महत्त्वाच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला। तसंच गेल्या एका महिन्यात शोधून काढण्यात आलेले हरवलेले 105 मोबाईल डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आलं। या उपक्रमामुळे पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। आता गृह विभागाचा आढावा घेतलेला आहे। या संदर्भात सर्व ज्या वेगवेगळ्या घटना आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेली कार्यवाही याचा संपूर्ण आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये दोन प्रमुख आव्हानं हे गृह विभागासमोर आहेत। एक म्हणजे सायबर फ्रॉड आणि दुसरं नार्कोटिक्स। ह्या दोन्ही विषयाच्या अनुषंगानं सूचना विभागाला देण्यात आलेल्या आहे। त्याचं नियोजन देखील ह्या ठिकाणच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांमध्ये देखील जनजागृती करून आपण ह्या घटना कमी त्या ठिकाणी करू।